श्रोते हो, सामाजिक, वैद्यकीय आणि सांस्कृतिक क्षेत्रात गेल्या 27 वर्षापासून कार्य करणाऱ्या सुप्रसिद्ध लेखिका डॉक्टर सौ सुधा कांकरिया यांनी लिहिलेली प्रिय गोडुलीस ही पत्रमालिका आम्ही सादर करीत आहोत. श्रोते हो, आता आपण ऐकूयात या पत्रमालिकेतील हे पत्र 36वे. आजीची जिद्द. प्रिय गोडुली, अनेक उत्तम आशीर्वाद. हो हो, काही काळजी करू नका. हा 3 बस घेऊन येणार. हो या की. शुद्ध शाकाहारी जेवण मिळेल. जिलेबी, गुलाबजाम, खीर, काय आवडेल ते सांगा. नऊवारी साडी घातलेली टिपिकल गावकरी आजी मोबाईलवर अत्यंत सफाईदारपणे बोलत होती. मला तर खूप आश्चर्य वाटले आणि कुतूहलही. रांजणगावच्या गणपतीच्या दर्शनाला आम्ही सगळे गेलो होतो. देवस्थानच्या भोजनगृहात जेवण करत होतो. तेथील आजी आग्रह करून वाढत होत्या. इतक्यात मोबाईल वाजला आणि अत्यंत आत्मविश्वासपूर्वक मोबाईलवर चाललेलं त्यांचं वरील संभाषण ऐकून सर्वांनीच तोंडात बोटं घातली. चौकशी केल्यानंतर समजले की देवस्थानच्या भोजनगृहाची संपूर्ण जबाबदारी गेल्या 8-10 वर्षापासून या आजीने घेतली आहे. कितीही भक्तगण येवोत, सर्वांना अत्यंत स्वादिष्ट, रुचकर, गरम गरम जेवू घालण्यात आजीला खूप आनंद वाटतो. आजीबाई, किती छान स्वयंपाक असतो तुमचा आणि किती छान मोबाईलवर बोलता हो तुम्ही, असं मी बोलले. आजी म्हणाल्या, काय करणार ताई, वेळ आली की देव सगळं शिकवतो. वयाच्या 9व्या वर्षीच लग्न झालं. आई लहानपणीच वारली. वडिलांनी लग्न लावून दिलं. सासरे आले. नवरा वय वर्ष 35चा, शिवाय दारुडा. आधीच लग्न झालेलं, पहिली बायको घरात. फार छळ त्यांनी मला. कशी बशी 8-10 वर्ष तिथे काढली. मग मात्र पळ काढला आणि या देवाच्या पायाशी आले. ठरवलं काहीतरी करायचं. हळूहळू स्वयंपाक करून भक्तांना जेवू घालू लागले. गणपती पावला. माझं जेवण सर्वांना आवडू लागलं. मग मी स्वयंपाकी बायका ठेवल्या. हळूहळू व्याप वाढत गेला. आता माझ्याकडे 20 बायका काम करतात. मी महिन्याकाठी 20,000च्या वर कमावते. गाडी घेतली, मोबाईल घेतला. इकडं माझ्या नवऱ्याची पहिली बायको आजारी पडून मेली असं समजलं. नवरा व्यसनाने खचून गेला होता. त्यालाही गाडीत घालून आणलं. दवाखान्यात ठेवलं. बरं आहे आता, पण खूप वय झालंय म्हणा. अशी आहे बघा. आता बरं आहे, वय पण खूप झाले. अशी आहे बघा ताई माझी कहाणी. आम्ही सगळेच ऐकत होतो. न घाबरता, न डगमगता स्वतःच्या पायावर आजी उभी राहिली. नवऱ्यालाही क्षमा करून सांभाळण्याची कामगिरी केली. शिक्षण नसतानाही जिद्द, तीव्र इच्छाशक्ती, दृढ निश्चयाने जीवनाची वाटचाल सुकर केली. खरोखरच आजीचा आदर्श सर्वांनीच घ्यायला पाहिजे. बालविवाह होणार नाही व दुसरे लग्नही होणार नाही याची आपण दक्षताही घेतली पाहिजे. तुझीच सौ आई.